केलेला आहे. त्यानंतर जो काही पार्ट आहे ज्याला आपण म्हणू शकतो फंडामेंटल ड्युटीज आहे. फंडामेंटल ड्युटीज बद्दलही आपण काय केलेलं आहे, डिटेल पाहिलेलं आहे. डीपीएसपी आहे, डीपीएसपी बद्दलही आपण त्यानंतर आपण त्यामध्ये आर्टिकल नंबर 41 आहे, हे आपल्या सोशल रिलेटेड आहे, बरोबर आहे. 42 आहे ज्यामध्ये मासिक रजा वगैरे मिळण्यासंदर्भात आहे. याही बाबीबद्दल आपण काय केलेलं आहे, डिटेल्स पाहिलेलं आहे, की जेणेकरून बघा आता आजची तुम्ही ज्यांनी कोणी नेटचा फॉर्म भरलेला नसेल त्यांनी काय करा, नेटचा फॉर्म भरून टाका. आजची काय लास्ट डेट आहे. नेटची एक्झाम कंडक्ट होत असताना आता त्याचं शेड्यूल पण आलेलं आहे की ते 31 डिसेंबरपासून ते 7 जानेवारीपर्यंत काय करणार आहे, ते वेगवेगळ्या याच्यानुसार सब्जेक्टनुसार ते एक्झाम कंडक्ट करणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 1 आणि 1.5 महिना जवळपास तुमच्याकडे आहे. तर मग तशा पद्धतीने तुम्ही काय करा, अभ्यास करा. आता बघा म्हणजे आपले जे काही दुसऱ्या मॅडम आहे त्या मॅडम सुद्धा काय करत आहे, लेक्चर्स घेत आहे, बरोबर. आणि ते युनिट सगळे कव्हर करा तुम्ही. आपलं तर आता हे जे काही युनिट्स आहे याबद्दल मी तुम्हाला एकदम डिटेल्स मी सांगतच आहे. त्यामध्ये आपण जो काही पार्ट आहे त्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहे, डीपीएसपी आहे, त्यानंतर आणखी आपण जे आहे की ह्युमन राईट्स आहे, प्रेसिडेंट्स आहे, कॉन्स्टिट्यूशन्स आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे या बाबीबद्दल आपण डिटेल्स पाहिले आहेत. कम्युनिटी बिल्डिंग कशा पद्धतीने केल्या जातं, लिडरशिप कशा पद्धतीने रोल करतं, बरोबर आहे. कम्युनिटी ही कशा पद्धतीनं, कम्युनिटीमध्ये लिडरशिपचं काय महत्त्व आहे, सोशल जस्टिस काय आहे, सोशल जस्टिसचे काय वेगवेगळे टाईप्स आपण पाहिले. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये ॲज अ सोशल वर्कर म्हणून आपण काम करत असताना सोशल जस्टिस आपल्याला कशा पद्धतीने प्रोव्हाइड करता येईल याही बद्दल आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. हे जे काही झालेलं आहे हे आपण संपूर्ण बाबी आपण प्रिव्हियस लेक्चरला डिस्कस केल्या. आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहे, आता फंडामेंटल राईट्स वेगळं आणि ह्युमन राईट्स काय आहे वेगळं आहे. हे दोन्ही काय वेगवेगळे आहेत. जेव्हा मी तुम्हाला राईट्स शिकवत असताना मी काय केलं, तुम्हाला समजून सांगितलेलं. पण राईट्स कशाला म्हणू शकतो, आता राईट्स म्हणजे काय, की जिथे आपल्याला एक हक्क ज्याला आपण म्हणतो अधिकार, की ज्या ठिकाणी व्यक्तीचा विकास होण्यासाठी काय होऊ शकते, प्रोडक्टिव्ह म्हटल्यापेक्षा आपण म्हणजे एकदम चांगलं जे वातावरण आहे, ते वातावरण जर एखाद्या व्यक्तीला समाजामध्ये जर मिळत असेल तर त्या व्यक्तीला प्रोग्रेस करण्यासाठी काय होऊ शकतं, तिथं वाव मिळू शकतं, बरोबर आहे. म्हणूनच प्रोफेसर लास्की सांगतात की जर व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्या व्यक्तीला वातावरणाच्या बाजूने असणाऱ्या किंवा आपल्या समाजामध्ये राहत असताना आजूबाजूच्या अवतीभोवतीच्या पर्यावरणाचा, सामाजिक घटकाचा, सांस्कृतिक घटकाचा, एकंदरीत सर्व बाजूंनी जर व्यक्तीचा म्हणजे पोषक वातावरण असेल तर व्यक्तीचा विकास व्हायला काय होणार नाही, वेळ लागणार नाही. आणि त्या पोषक वातावरणामध्ये जर व्यक्तीचा विकास झाला तर ते काय होऊ शकतं, फ्रुटफुल ठरू शकतं. म्हणून म्हटलं जातं की बघा जर तुम्ही काही लोक जेव्हा फ्लॅट घेण्याचा विचार करतात, बरोबर. म्हणजे एखादं घर जरी कोणाला घ्यायचं असेल, कोणाला फ्लॅट जरी घ्यायचं असेल तर घेत असताना जवळपास जो स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. म्हणजे जे काही म्हणू शकतो आपण की जे इलाइट ग्रुप आहे त्यांच्याकडे जो मिडियम टू हायर लेवलवरती त्यांचं लाईफ स्टँडर्ड्स आहे, बरोबर आहे, ते लोक काय करतात की फ्लॅट घेत असताना, घर घेत असताना विचारपूर्वक घर घेतात की जेणेकरून आपल्या अपत्यांना, जर आपण स्लम एरियामध्ये राहिलो तर स्लम एरियामधले वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, बरोबर आहे. गलिच्छ वातावरण आहे किंवा मग तिथल्या दरोडेखोराचं प्रमाण आहे, चोऱ्याचं प्रमाण आहे, असे वेगवेगळे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. तिथं त्यांच्या दारिद्र्याचं मोठं प्रमाण आहे, अन्न वस्त्र निवारा त्यांच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण झालेल्या नसतात आणि याचा परिणाम कुठेतरी आपल्या बालकांवर, आपल्या अपत्यावर पडू शकतो. म्हणून याची काळजी घेण्यासाठी मग काय करतात की घर निवडत असताना किंवा फ्लॅट घेत असताना याची काळजी घेतल्या जातात. म्हणून मग काय आहे, वातावरणाचा, पर्यावरणाचा आपल्या डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात रोल प्ले केल्या जातं. आता बघा हे झालं राईट्स. आता राईट्स आपण देत असताना सर्वात गोष्टीचं आपण काय भान ठेवायला पाहिजे की बघा 3 गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात त्यामध्ये, की तिथं सामाजिक मान्यता असणं काय आहे, खूप गरजेचं आहे. सामाजिक मान्यता. आता तुम्हाला आपण जेव्हा आपण काय केलं, डेफिनेशन्स पाहिल्या, कशाच्या डेफिनेशन्स पाहिल्या, ज्यामध्ये आपण इक्वेलिटी आहे, इक्वेलिटीची आपण डेफिनेशन्स पाहिली. त्यानंतर फ्रीडमची काय केली आपण डेफिनेशन्स पाहिली. त्यानंतर फॅटर्निटी आहे, अशा काही आपण डेफिनेशन्स पाहिल्या. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की व्यक्तीला जर फ्रीडम दिलं, स्वातंत्र्य म्हणजे काय नाही आहे, स्वैराचार नाही. आपल्याला आपल्या समाजामध्ये वावरत असताना मला जर वाटत असेल
की तीच पूर्व दिशा असं म्हणून वागणं चालणार नाही. बरोबर आहे. आपल्याला आपल्या कम्युनिटीचं लागेल की आपण एखादं वर्तन करत आहे. आता ठीक आहे, मान्य आहे. आपण स्वतःच्या घरी जर ड्रिंक घेत असेल आणि ड्रिंक घेतल्याच्या नंतर आपण आराम करत असेल तर ठीक आहे, ते आपला वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही जर ड्रिंक घेतल्याच्या नंतर तुम्ही बाहेर जाऊन किंवा बाहेरील लोकांना जर शिवीगाळ करत असेल, वाईट अपशब्दाने बोलत असेल, बाहेरील स्त्रियांची जर छळ काढत असेल, तर हे काय आहे? चुकीचं आहे. म्हणजेच आपल्याला असलेल्या अधिकाराचा वापर करत असताना आपण दुसऱ्याला त्याचा काय त्याची हानी पोचणार नाही याची काळजी घेणं काय आहे खूप गरजेचं आहे. म्हणून फंडामेंटल राईट्स म्हटल्यापेक्षा आपण जे राईट्सची कन्सेप्ट पाहतो आहे, तर राईट्स असे राईट्स आहे की ज्या राईट्सला सामाजिक मान्यता सुद्धा असणं गरजेचं आहे. आता काही आपण जर प्रिव्हियस इयरला किंवा जेव्हा आपण एन्शियंट काळामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर महिलांना काय आहे एज्युकेशनची काय नव्हती, तिथं मुभा नव्हती किंवा त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याचं किंवा एज्युकेशन दिल्या जात नव्हतं. सतीप्रथा जी आहे ही एक समाजाने किंवा सनातनी विचारसरणीच्या लोकांनी ते एक थोपवलेली आपल्यावर काय होती एक प्रथा होती. बरोबर आहे. मग हे काय त्यांना सामाजिक मान्यता होती. सतीप्रथेला आहे, हुंडाबळीला हुंडा देणं घेणं हे आहे किंवा आणखी आपण म्हणू शकतो की महिलांना घरातच चूल आणि मूल एवढंच क्षेत्र त्यांचं काय केलेलं होतं मर्यादित केलेलं होतं. इथे काय म्हणू शकतो या गोष्टीला कुठेतरी त्या काळामध्ये मान्यता होती. पण आजची सिच्युएशन काय झालेली आहे चेंज झालेली आहे. आज समाजाला काय अपेक्षित आहे त्या अपेक्षा सामाजिक मान्यता खूप गरजेचं. त्यानंतर आपण म्हणू शकतो की कायद्याची मान्यता असणं पण तेवढीच महत्त्वाचं आहे. कायद्याची मान्यता तुम्ही असं म्हणू शकणार नाही की मला ड्युटीवर जायचं आहे, मला जॉबवर जायचं आहे, मला काम पडलेले आहे आणि मी सिग्नल तोडून कुठेतरी जातो आहे. पण तुम्ही जर सिग्नल तोडल्यामुळे जर इतरांचा अपघात जर झाला असेल तर ते काय आहे त्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर त्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर काय झालेलं आहे अन्याय झालेला आहे. त्या व्यक्तीला कुठेतरी त्रास झालेला आहे. म्हणूनच आपल्या अधिकाराचा वापर करत असताना आपण दुसऱ्यावर त्रास होणार नाही याची काळजी घेणं काय आहे गरजेचं आहे. मग ट्रॅफिकवाल्यांचे वेगवेगळे रूल्स आहे. कायद्याचे म्हणजे काय वेगवेगळे कायदे आहेत की आपण अशा पद्धतीने एक कायद्याची चौकट करून दिलेली आहे. कोणते इथिक्स काय आहे त्या इथिक्सचं आपल्याला काय करावं लागतं पालन करावं लागतं. मग त्यामध्ये कायदे आपण माहिती आहे की आपल्याला सिग्नल तोडायला नको, कुठेतरी रेड लाईट लागलेला आहे म्हणजे सिम्बॉल आहे कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी ग्रीन सिग्नल दाखवत आहे तर कुठेतरी आपण गेलो पाहिजे. बरोबर आहे. अशा पद्धतीचे काही कायदे ठरवून दिलेले आहेत. इतरही काही कायदे आहे की महिलांचं काय म्हणू शकतो आपण की कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ व्हायला नाही पाहिजे. 2013चा कायदा, माहिती अधिकार कायदा आपल्याला काय करता येतं की आता येते का आवाज? माईक थोडं दूर झाला ना ऋतिक सर मेसेज टाईप करा. आवाज येत आहे का नाही तर नाहीतर मग तिकडून काहीतरी इश्यू असू शकते, टेक्निकल इश्यू असेल तर सांगावं लागेल. म्हणजे कायद्याची मान्यता असली तर काय आहे अधिकाराची गरजेची सोबतच डेव्हलपमेंटसाठी पण खूप महत्त्वपूर्ण आहे. बरोबर आहे. तुम्हाला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराअंतर्गत डेव्हलपमेंट आहे. बरोबर आहे. त्या डेव्हलपमेंटच्या मग डेफिनिशन्स आहे. ते डेव्हलपमेंट म्हणजे काय होतं? ओके. तुमच्याकडलं नेटवर्क एकदा चेक करा. कधी कधी तुमच्याकडच्या नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असतो आणि कधी कधी इन्स्टिट्यूशनचा पण प्रॉब्लेम असतो. टेक्निकल एरर राहतात कधी कधी. आणि तसं पण तुम्ही जेव्हा व्हिडिओ येतात तेव्हा मला तरी असं वाटतं मी एकदा माझे ते जे व्हिडिओ रेकॉर्ड आहे आपल्या ॲपला त्यामध्ये पण सुद्धा आवाज एवढा क्लिअर येत नाही. बरोबर आहे. ओके. बघा तुमचा हां एकदा तुमचा डाटा ऑफ करा, एअरफोन मोडवर टाका फोन आणि नंतर मग चेक करा. जर झालं तर ठीक, नाही आला आवाज तर मग मी टेक्निकल टीमशी कॉन्टॅक्ट करते. ओके, कंटिन्यू करूया. बघा सामाजिक मान्यता, कायद्याची मान्यता आणि डेव्हलपमेंट. राईट्स देत असताना आपण त्या राईट्स बरोबर आहे. डेव्हलपमेंट ग्रोथ डेव्हलपमेंट दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. दोन काय वेगळ्या कन्सेप्ट ग्रोथ वाढ आणि विकास.
वाढ ही काय आहे, एक संख्यात्मक बाब आहे की ज्यामुळे आपल्याला काय करता येतं, मोजल्या जातं. बरोबर आहे. आपली हाईट वाढलेली आहे, आपली उंची वाढलेली आहे, आपलं वजन वाढलेलं आहे, आपल्याला लवकरच लक्षात येतं की आपण गेल्या वर्षावर पाहिलं, ठीक आहे, वाढलेलं आहे, एवढं कमी झालेलं आहे. ठीक आहे, संख्यात्मक बदल आहे. डेव्हलपमेंट काय आहे, ही एक निरंतर चालणारी प्रोसेस आहे की जी आपण असं म्हणू शकत नाही विकास हे कधीही थांबत नाही. आपल्या जन्मापासून ते जन्मपूर्व अवस्थेपासून तर आपल्या याच्यापर्यंत सुद्धा काय होत असतो, व्यक्तीचा विकास होत असतो. बरोबर आहे. तर व्यक्तीचा विकास होत असताना मग ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, हा एक गुणात्मक बदल आहे. बरोबर. सहजासहजी कोणासाठी लक्षात येत नाही. जर तुम्ही आज जर तुम्ही एज्युकेशन घेत आहे, तुम्ही जर आज बसलेले आहात समोर, बरोबर, तुम्ही याच्या आधी कसे होतात हे मलाही माहिती नाही आहे, पण तुमच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली पूर्वीपेक्षा आज जर तुमच्यामध्ये आयक्यू म्हणा किंवा इंटेलिजन्स आयक्यू ज्याला ते जर तुमचं वाढलेलं असेल, तुम्ही चांगल्या पद्धतीने जर प्रोग्रेस करत असेल, तर याला आपण काय म्हणू शकतो, की याला आपण डेव्हलपमेंट म्हणू शकतो. आता राईट्सचे काय आहे, वेगवेगळे टाईप्स आहेत. बरोबर. त्यामध्ये आहे ह्युमन राईट्स आहे. बरोबर. त्यानंतर आपण सांगू शकतो की कॉन्स्टिट्युशनल राईट्स. क्वेश्चन वाटलं सब्जेक्ट, हा काही हरकत नाही. फंडामेंटल राईट्स. आता ह्युमन राईट्स, मानवी हक्क, ज्याबद्दल आपण आजच्या लेक्चरला काय करणार आहे, संपूर्ण डिस्कस करणार. कॉन्स्टिट्युशन राईट्स याबद्दल आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे की नेमकं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, किंवा म्हणजे कॉन्स्टिट्युशन राईट्स आहे, किंवा मग आणखी नॅचरल राईट्स सोबतच आपण एक सांगू शकतो की लिगल राईट्स. असे काय आहे, हे राईट्सचे प्रकार आहेत. बरोबर आहे. टाइप्स ऑफ राईट्स. फंडामेंटल ह्युमन राईट्स बद्दल आपण आजच्या लेक्चरला काय करणार आहे, डिटेल्स मध्ये पाहणार आहे की नेमकं कशा पद्धतीने आपल्याला कॉन्स्टिट्युशन राईट्स आहे. कॉन्स्टिट्युशन राईट्स म्हणजे जे काही मूलभूत अधिकार किंवा अधिकार जे आहे ते आपल्या कॉन्स्टिट्युशन नमूद केलेले आहे, त्याला आपण कॉन्स्टिट्युशन राईट्स. फंडामेंटल राईट्स आपल्याला कॉन्स्टिट्युशन संदर्भात दिलेले जे काही आर्टिकल नंबर 12 to 35 याबद्दल आपण काय केलं, डिटेल्स पाहिलेलं आहे की आर्टिकल नंबर काय आहे, किंवा त्याच्यामध्ये आता नवीन कशी काय झालेलं आहे, अमेंडमेंट झालेले आहे. बरोबर आहे. त्याही बद्दल आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. नॅचरल राईट्स आहे. नैसर्गिक व्यक्तीला जन्माचा प्राप्त होत असतात. नॅचरल राईट्स आहे. लिगल राईट्स आहे. लिगल राईट्स कायदेशीर अधिकार. बरोबर आहे. कायदेशीर अधिकार एखाद्या कायदा केल्यानंतर जर आपल्याला अधिकार प्राप्त होत असेल तर त्याला आपण कायदेशीर अधिकार म्हणू शकतो. बरोबर आहे. हे झाले आपल्याला वेगवेगळ्या अधिकाराचे प्रकार. आता बघा, आपण आणखी बघूया काही भाग. राईट्स देत असताना त्यांनी जे काही आपले ह्युमन राईट्स आहे, त्या ह्युमन राईट्स मध्ये मग बायफर्गेशन केलं. बरोबर आहे. क्लासिफिकेशन राईट याबद्दल आता बघा,
आता सध्याची काय चालू आहे थेट जनरेशन आपण ज्याला म्हणतो ते एकदम अपडेट काही गोष्टी आहेत ते चाललेले आहेत तशाच पद्धतीने आपले ह्युमन राईट्सचे काय आहे जनरेशन त्यांनी सांगितलेले आहे तीन त्यांनी फर्स्ट जनरेशन त्यामध्ये मग त्यांनी पॉलिटिकल राईट सेकंड आहे आपलं सिव्हिल राईट त्यानंतर आहे सेकंड जनरेशन यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्याला इकॉनॉमिकल राईट्स आहे सोशल राईट्स आहे सोशल राईट्स आणि कल्चरल राईट्स बरोबर आहे हे झाले आपले फर्स्ट जनरेशनचे राईट वेगळे आहे सेकंड जनरेशनचे राईट्स वेगळे आहे आणि थर्ड जनरेशन मध्ये काय येतं थर्ड जनरेशन मध्ये आपल्याला सामूहिक काय आहे किंवा सामूहिक अधिकार आपला थर्ड जनरेशन मध्ये असणारा अधिकार आता मी तुम्हाला काय करते थोडं समजून सांगते नेमके यामध्ये काय आहे फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन फर्स्ट जनरेशन मध्ये काय आहे आपल्याला व्यक्तीला दिलेली सेवा जर बजवायची असेल शासनामध्ये जर आपल्याला यायचं असेल तर पॉलिटिकल अधिकार घेणं गरजेचं आहे म्हणूनच बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बोललेलं होतं की त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आपल्याला जर आपले जर प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असेल तर आपण करतो त्यांनी काय सांगितलं महत्त्वपूर्ण बाब सांगितलेली आहे ऑब्विसली जर आपण शासनात जर असेल तर शासनात असल्याच्या नंतर आपल्याला फायदा होऊ शकतो की काय फायदा होऊ शकतो की आपले निर्णय आपले डिसिजन घेत असताना किंवा आपल्या हिताच्या काही बाबी घेत असताना आपल्याला त्याचा महत्त्वपूर्ण बाबी ठरतो बरोबर म्हणून त्यांनी सांगितलं की आपण काय करायला पाहिजे शासनामध्ये सहभागी झालो पाहिजे त्याला आपण पॉलिटिकल राईट्स म्हणतो आणि सिव्हिल राईट्स म्हणतो बरोबर पॉलिटिकल राईट्स मतदानाचा अधिकार देणं आहे त्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार आहे किंवा मग आपण कायदेमंडळामध्ये कार्यकारी मंडळामध्ये न्याय मंडळामध्ये आपला समावेश करून घेणं आहे विशिष्ट स्पेसिफिक एखादी जर कास्ट असेल ज्यामध्ये आपण म्हणू शकतो वर्नरेबल ग्रुप्स आहे किंवा बॅकवर्ड क्लास आहे किंवा मग आपण डिप्रेस क्लास आहे अशा काही क्लासला स्पेशल प्रोव्हिजन्स करून त्यांना कायदे मंडळामध्ये कार्यकारी मंडळामध्ये न्याय मंडळामध्ये विशिष्ट रिझर्वेशन्स ठेवणं पण काय आहे महत्त्वाचं आहे त्याला आपण पॉलिटिकल राईट काय आपले फर्स्ट जनरेशनचे सिव्हिल राईट्स काय नागरी अधिकार आता बरोबर आहे ऑब्विसली आर्टिकल नंबर आपण जर 17 पाहिलं तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अस्पृश्यता आर्टिकल नंबर 7 त्यामध्ये काय त्यानंतर आपण सांगू सिव्हिल राईट्स मध्ये आपण काय सांगू शकतो आणखी की बघा सिव्हिल राईट्स मध्ये आणखी आपल्याला काय सांगता येतं की धर्म वंश जात या कोणत्याही आधारावर व्यक्तीला काय करायला नाही पाहिजे भेदभाव करायला नाही पाहिजे हा पण आपला काय एक सिव्हिल राईट आहे त्यानंतर पदवी आता एखाद्या व्यक्तीला जर आपण पदवी देत असेल आर्टिकल नंबर 18 नुसार काय आहे की पदव्यांची समाप्ती सुद्धा करण्यात आलेली आहे की समाजातील काही लोकांना जर आपण पदव्या दिल्या राव बहादूर वगैरे वगैरे अशा काही जर आपण दिल्या यामुळे काय होऊ शकतं की कुठेतरी समानता प्रस्थापित होण्याच्या ऐवजी असमानता प्रस्थापित होऊ शकतं न्याय प्रस्थापित होण्याच्या ऐवजी काय होऊ शकतो एखाद्या व्यक्तीवर अन्याय सुद्धा होऊ शकतं आणि समाजामध्ये वावरत असताना आपल्या मनामध्ये कुठेतरी एक वेगळी भावना निर्माण होऊ शकतं आणि अशा वेळेस डेव्हलपमेंट होण्यामध्ये कुठेतरी काय होऊ शकतं की अडथळे येऊ शकतात या उद्देशाने मग आपण पदव्यांची काय केलेली आहे समाप्ती केलेली आहे ह्याही बाबी आपण काय केलेलं आहे डिस्कस केली
फर्स्ट जनरेशन मध्ये राईट्स आहेत ते काय आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह राईट्स आहे. तर निगेटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे तर बघा, पॉलिटिकल राईट्स आहे किंवा सिव्हिल राईट्स आहे, ही राईट्स देत असताना काय करण्यात आलेलं आहे, हे राईट्स देत शासनावर, स्टेटवर काय केलेलं आहे, विशिष्ट असे बंधने सुद्धा टाकण्यात आलेले, बरोबर, विशिष्ट काय टाकण्यात आलेले आहे, बंधने टाकण्यात आलेले, जेणेकरून तुम्ही पॉलिटिकल अधिकार, सिव्हिल अधिकार केलेल्या आहे, परंतु त्याला एक्सेप्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेले आहे. त्यामुळे लिमिटेशन सुद्धा लिमिटेशन ठेवलेल्या आहेत. निगेटिव्ह राईट्स आहे ते आपल्याला बरोबर. त्यानंतर आता बघूया आपण सेकंड जनरेशन राईट. बघा, सेकंड जनरेशन राईट्स, इकॉनॉमिकल राईट्स, सोशल राईट्स आणि कल्चरल राईट्स. ऑब्विसली हे काय होते, एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी काही गोष्टी होत्या, बरोबर आहे. पण सोबतच इकॉनॉमिकल राईट्स आहे, सोशल राईट्स आहे, डिग्निटी प्रोव्हाइड करतं, कल्चरल राईट्स आहे, बरोबर आहे. इकॉनॉमिकल म्हणजे ऑब्विसली इनडायरेक्टली इकॉनॉमिक राईट्स म्हणजे कामाचा अधिकार आहे, सोशल राईट्स व्यक्तीला डिग्निटी हेच आपल्याला सांगता येतं की सोशल राईट्स. तर कल्चरल राईट्स म्हणजे काय होतं, बघा, कल्चरल राईट्स आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये आपण सांस्कृतिक आपल्याला प्रत्येक व्यक्तीला काय आहे, अधिकार आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या भारताचा जर आपण विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं की वेगवेगळे, बरोबर आहे, वेगवेगळे धर्म. आपल्या इथे जर आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला 7 धर्म पाहायला मिळतात. आणि जर देशामध्ये जर पाहायला आपल्याला तर 6 धर्म पाहायला मिळतं. त्यामध्ये हिंदू आहे, बौद्ध आहे, जैन आहे, पारशी आहे, यहुदी आहे, असे काय आहे, हे धर्म आहे. प्रत्येक धर्माच्या काय आहे, विशिष्ट रूढी, प्रथा, परंपरा वेगवेगळ्या आहेत. म्हणजेच भारतामध्ये विविधतेमध्ये काय आहे, एकता सांगण्यात आलेली आहे. मग त्या याचा जर आपल्याला जर काय करायचं आहे, जर सांभाळ करायचा आहे, सांभाळ करायचं आपल्याला जर हे जर आपण कल्चरल जर आपण गोष्टी टिकवून ठेवल्या तर आपल्या देशाचा डेव्हलपमेंट होऊ शकतं. ऑब्विसली प्रत्येकांना आपला धर्म जपायला आवडतं. आपण वागत असताना आपला धर्म जर श्रेष्ठ आहे किंवा आपला धर्म जर योग्य आहेच, पण आपण इतर धर्माचा अपमान सुद्धा करायला नको, बरोबर. हे प्रत्येकासाठी धर्म काय आहे, विशिष्ट आहे, स्पेसिफिक आहे आणि महत्वपूर्ण आहे. प्रत्येक धर्माचा आपण आदर करणं, सन्मान करणं काय आहे, महत्वपूर्ण आहे. कोणत्याही धर्माचा तिरस्कार करायला नको, याही गोष्टी आपण लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. हे झाले आपल्याला सेकंड जनरेशन मग हे जे काही राईट्स आहे हे काय आहे, आपल्याला हे पॉझिटिव्ह समाजामध्ये क्रिएट करतं, पॉझिटिव्हनेस, बरोबर आहे. म्हणजे सकारात्मक अधिकार आहे, बरोबर, की जेणेकरून जर तुम्ही इकॉनॉमिक्स राईट्स दिले, सोशल राईट्स दिले आणि कल्चरल राईट्स जर स्टेटने जर जनतेला अवेलेबल करून दिले तर यामुळे पॉझिटिव्ह अप्रोच समाजामध्ये होऊ शकतो. आणि स्टेटला देत असताना आपण निगेटिव्ह जर राज्याने ठरवलं की जनतेचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या इकॉनॉमिक संदर्भात काय करणार आहे, एखादी पॉलिसी रन करणार आहे, एखादी स्कीम आणणार आहे, तर त्याला कोणीही विरोध करणार नाही. म्हणजेच कोणत्याही लिमिटेशन्स लावल्या जाणार नाही. तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणात स्कीम आणणार, जेवढ्या जास्त प्रमाणात एखादी पॉलिसी आणणार, एखाद्याची काही
काही जर प्लॅनिंग तुम्ही जनतेसाठी करत असेल तर ऑब्व्हियसली त्यामधून डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. म्हणजेच तिथून कोणत्याही पद्धतीचा क्रॉस तिथे केला जात नाही, कोणत्याही लिमिटेशन्स तिथे ठेवल्या जात नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, हे पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स राईट्स आहे किंवा मग सोशल राईट्स आहे, कल्चरल राईट्स आहे, हे काय आहे तर हे राईट्स आपल्याला पॉझिटिव्ह आहे असं सांगता येतं. सकारात्मक अधिकार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्याच्यावर कोणतेही लिमिटेशन्स नाही. बरोबर की जसं तुम्ही सोशल संदर्भात आहे, सोशल मध्ये आपण सांगू शकतो की जर तुम्ही हुंडा प्रतिबंध कायदा आणत असेल, महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणारा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी कायदा आणत असेल, त्यानंतर बालकांचं कुठेतरी शोषण व्हायला नको यासाठी तुम्ही 2012 अंतर्गत आणलेला पोक्सो ऍक्ट आहे. व्यक्तीला व्यक्ती म्हणून वागत असताना त्या व्यक्तीवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर मग माहितीचा अधिकार म्हणजे माहिती विचारण्याचा सुद्धा काय आहे, एक अधिकार आहे, एक कायदा आहे. बरोबर आहे. असे जर तुम्ही कायदा आणून जर समाजामध्ये जर न्याय प्रस्थापित करत असेल, व्यक्तीच्या विकासासाठी तुम्ही महत्त्वपूर्ण ठरत असेल तर याला पॉझिटिव्ह अप्रोचनं सकारात्मक दृष्टिकोनातून हा अधिकार आपल्याला पाहता. बरोबर आहे. ते झालं सेकंड जनरेशनचे जे अधिकार आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह अधिकार असल्याचं सांगता येतं. आता थर्ड नंबर काय आहे थर्ड जनरेशन मध्ये, सामूहिक अधिकार. बरोबर. सामूहिक अधिकार म्हणजे काय होतं, यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला बंधुता प्रस्थापित केल्या जाते. बंधुता जसं आपल्या जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे, आपले फंडामेंटल राईट्स आहेत, त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला काय आहे, संस्था संघटना स्थापन. बरोबर आहे. त्यामुळे काय होऊ शकतं की तुम्ही समान विचाराचे लोक एकत्र येऊन जर एकमेकांमध्ये जे काही आपले थॉट्स आहे, आपल्यामध्ये असणाऱ्या जे काही एखाद्या कॉन्सेप्ट आहे, काही क्रिएटिव्हिटी आहे, हे जर आपण एकमेकांशी शेअर करत असेल आणि त्यामुळे जर आपण एकत्र येत असेल, एक युनिटी त्यामधून काय होऊ शकतं, प्रस्थापित होऊ शकतं. आणि यामुळे युनिटी प्रस्थापित होणं म्हणजे कुठेतरी आपण बंधुत्वाच्या दृष्टिकोनातून एकत्र येणं आणि आपण कोणीही दुसरे नसून आपण एकच आहे अशा पद्धतीची भावना निर्माण करणं, याला आपण काय म्हणू शकतो, सामूहिक अधिकार म्हणू शकतो. आणि सामूहिक अधिकारामध्ये थर्ड जनरेशन मध्ये दिलेला जो काही सामूहिक अधिकार आहे, हे एक फॅटर्निटी ज्याला आपण बंधुता प्रस्थापित करण्यासाठी क्रिएट केलेले काय आहे, हे अधिकार आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथं काय येतं, सांगता येत. बरोबर आहे. हे झाले आपल्या क्लासिफिकेशन ऑफ द राईट, मानवी अधिकारांची मिळतात. बरोबर. काय करू आपण की नंतर याचं जे सेकंड ते कॅरेक्टरिस्टिक किंवा फीचर ऑफ द ह्युमन राईट, मानवी अधिकाराचं वैशिष्ट्य काय आहे याही बद्दल आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर पूर्वी काय करूया आपण, ओरिजिन्स ऑफ द ह्युमन राईट याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. त्यामध्ये तुम्ही काही नाही, 2-4 गोष्टी लक्षात ठेवण्याचा काय करा, प्रयत्न करा. ह्युमन 2-3 कायदे काय करा याच्या अंतर्गत नोंद करून. त्यामध्ये काय आहे, म्हणजे कशाचं, ओरिजिन्स ऑफ द ह्युमन राईट. त्यामध्ये आहे 1215 मॅग्ना कार्टा. मॅग्ना कार्टा हे काय आहे, ओरिजिन्स आहे कशाचं, आपल्या ह्युमन राईट्स कशा पद्धतीने क्रिएट झाले किंवा कशा पद्धतीने अस्तित्वात आहे याच्या संदर्भात काय आहे, हे आपलं. बरोबर. तर 1628 मध्ये काय झालेलं आहे, पिटिशन्स ऑफ द राईट. पिटिशन्स ऑफ द राईट. त्यानंतर आहे 1689 1789. 1789 ला माहिती आहे तुम्हाला काय झालं, फ्रेंच रिव्होल्युशन म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती.
शकतो की पिटिशन्स ऑफ राईट्स आणि सोळाशे एकोणनव्वदला बिल्स ऑफ राईट्स काय झालेलं आहे अस्तित्वात आलेलं बिल्स ऑफ राईट्स बघा बिल्स ऑफ राईट्स जेव्हा आपण डिस्कस केलं की आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की ओरिजिन्स ऑफ द ह्युमन राईट्स मानवी अधिकार देत असताना सुरुवात कशा पद्धतीने झाली याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण जी काही सुरुवात लेक्चरला केली तेव्हा आपण काय पाहिलं की जे काही ह्युमन राईट्स आहे हे टाइप्स ऑफ द ह्युमन राईट्स काय आहे किंवा मानवी अधिकार देत असताना तुम्ही कशा पद्धतीने द्यायला पाहिजे या बाबतीचं काहीतरी आपण डिस्कस केलेलं आहे. आता आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की ओरिजिन ऑफ द ह्युमन राईट्स. ह्युमन राईट्स हे अस्तित्वात येत असताना त्याचं प्रिव्हियस इयरमध्ये किंवा प्राचीन काळापासून जर आपण इतिहास पाहिला तर सुरुवातीला आपल्याला पाहता येतं की 1215ला जेव्हा आपण म्हणू शकतो की मॅग्ना कार्टा. मॅग्ना कार्टा कुठे अस्तित्वात आला तर ते आहे तर मॅग्ना कार्टा हा ब्रिटनमध्ये अस्तित्वात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 1628ला काय झालं आहे तर पिटिशन्स ऑफ द राईट्स हे पण काय झालं आहे ब्रिटनमध्ये अस्तित्वात आलेलं आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला समजायला लागलं की आपण काय करायला पाहिजे की ह्युमन राईट्स देणं जनतेला काय आहे खूप गरजेचं आहे. म्हणून ह्युमन राईट्स हे काय असतात की व्यक्तीचा जन्म झाल्याच्या नंतर प्रत्यक्ष ते व्यक्तीला प्राप्त होतं त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा डिस्क्रिमिनेशन केल्या जात नाही. ते ठीक आहे ही एक लेडीज आहे एक जेंट्स आहे किंवा लिंगाच्या आधारावर वर्णाच्या आधारावर काय केल्या जात नाही भेदभाव केल्या जात नाही प्रत्येक व्यक्तीला काय असतात ते प्राप्त होतं. त्यानंतर 1689ला जो बिल्स ऑफ राईट्स झालेला आहे हे कुठे झालेला आहे बिल्स ऑफ राईट्स हे अमेरिकामध्ये त्याला युनायटेड स्टेट्स ऑफ द अमेरिका असं म्हणत. त्यानंतर 1789ला फ्रेंच रिव्होल्युशन झाली त्याला आपण काय म्हणतो की ज्याला आपण फ्रेंच रिव्होल्युशन म्हणजे ब्रिटनच्या तावडीमधून कुठेतरी फुटायचं होतं त्याच्या अंतर्गत आपण सांगू शकतो की 1789ला झालेले फ्रेंच रिव्होल्युशन हे आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचं परिमार्जन करण्यासाठी ते काय होते फ्रेंच रिव्होल्युशन होते. आणि फ्रेंच रिव्होल्युशन सर्वात महत्वाची गोष्ट काय सांगितलेली आहे की स्वातंत्र्य समता आणि बंधुता बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीनं काय करायला पाहिजे आपल्या जीवन जगत असताना आपण फ्रॅटर्निटी आहे किंवा इक्वॅलिटी आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता फ्रीडम या तिन्ही गोष्टीचं जर आपल्याला कोणी नॉलेज दिले असेल किंवा कोणी अस्तित्वात आणलेलं असेल तर आपण म्हणू शकतो की ते आपण पासून घेतलेला आहे. त्यानंतर मग 1917ला काय झालेली आहे तर 1917ला रशियन राज्यक्रांती झालेली आहे. रशियन राज्यक्रांती अंतर्गत मग आपल्याला सांगता येतं की त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्याचा प्रत्यक्ष प्रभाव ह्युमन राईट्स पडलेला आपल्याला सांगता येतो बरोबर आहे. मग अशा पद्धतीने अस्तित्वात आला आणि नंतर मग 10 डिसेंबर जे काही 1948 आहे ज्यामध्ये युनायटेड नेशन ऑफ द इंडिया बरोबर आहे युनायटेड नेशन्स ऑफ स्टेट जे काही आहे यांच्या अंतर्गत जे काही डिक्लेरेशन करण्यात आलं ते डिक्लेरेशन ऑफ द ह्युमन राईट्स हे काय केलं आहे त्यांनी डिक्लेरेशन केलेलं आहे. त्याबद्दल आपण कशा पद्धतीने आणलं किंवा काय आणलं त्याच्याबद्दल आपण अभ्यास करूया. तत्पूर्वी आपण जे काही आम्ही आपल्याला मॅग्ना कार्टा आलेला आहे याच्याबद्दल प्रश्न विचारतात 1628ला एवढं इन डिटेल्स जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. मॅग्ना कार्टा 1215ला आहे फक्त इयर विचारल्या जातं कोणत्याही एक्झामला. 1628ला प्रोटेक्शन ऑफ द राईट्स आहे त्यानंतर 1689ला बिल्स ऑफ राईट्स आहे आणि 1701ला फ्रेंच रिव्होल्युशन आहे. आणि सोबतच तुम्ही हे पण सांगू शकता की 1776 हे पण इयर काय आहे महत्वाचं आहे. या इयरमध्ये काय झालेलं आहे की जे काही अमेरिका आहे अमेरिका सुद्धा आपल्या 13 वसाहती त्यांच्या अस्तित्वात होत्या तर 13 वसाहती काय झालेल्या आहे ब्रिटनच्या तावडीमधून मुक्त झालेला आहे आणि आपला स्वातंत्र्य दिवस त्यांनी काय केलेला आहे साजरा केलेला आहे. मग सुरुवातीला जे काही जेफरसन नावाचे तिथले काय होते जेफरसन कायदे त्यांनी आपला स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला आणि एक ब्रिटनच्या तावडीतून मुक्त होण्याचा सुद्धा काय त्यांनी प्रयत्न केलेला हे आपल्याला इथे शिकायचं. आणि मग कुठेतरी फर्स्ट वार झालं बरोबर आहे. फर्स्ट युद्ध जे आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये फर्स्ट वार 1914 ते 1918 हे फर्स्ट वार झालेलं. सेकंड वार कधी झालेला आहे तर सेकंड वार आपल्याला 1939 ते 1945ला आपला सेकंड वार झालेला आहे. आणि नंतर मग कुठेतरी आपल्या लक्षात आलं की आपल्याला काय करणं की जगामध्ये शांतता प्रस्थापित करणं खूप काळाची गरज निर्माण होती. या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर मग आपण युनोची सुद्धा काय केलेली आहे स्थापना केलेली आहे. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन स्थापना केली कुठेतरी शांतता प्रस्थापित करण्यासाठी. म्हणजे मोठ्या प्रमाणात काय झालेलं होतं की मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली होती आणि या बाजूतून आपल्याला जर सावरायचं असेल तर आपल्याला निरंतर युद्ध सुरू ठेवणं गरजेचं नाही. तर कुठेतरी पीसफुल शांतता
म्हणजे आपल्याला ह्या इथं आपल्याला एका ओरिजिन्स ऑफ द ह्युमन राईट्स आपल्याला सांगता येतात. आता याच्यानंतर तुझं ते आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ह्युमन राईट्स हे आता आपल्याला डिस्कस करूया. काय कॅरेक्टरिस्टिक्स प्रियांका मॅडम आवाज येत आहे का? थोडं सांगा. काय लिहू? डायनॅमिक त्यामध्ये सोशल म्हणू शकतो आपण, इकॉनॉमिकल म्हणू शकतो, नॅचरल, कल्चरल, ह्युमन. ठीक आहे, याला आपण मल्टी डायमेन्शनल वेगवेगळ्या फॅक्टर्स आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर आहे ऑटोमॅटिकली एक्वायर बाय बी एक्वायर. बरोबर आहे, ऑटोमॅटिकली एक्वायर्ड बाय बी. त्यानंतर आपण काय जसं आपण ऑटोमॅटिकली बरोबर नॅचरली आपल्याला सांगतो राईट्स आर इक्वल फॉर एव्हरी. बरोबर आहे, राईट्स फॉर राईट्स फॉर इक्वल फॉर एव्हरी. प्रत्येकाला काय आहे अधिकार हे सारख्या प्रमाणात दिलेले ह्युमन राईट्स कॅन नॉट बी आपण सांगतो ह्युमन राईट्स कॅन नॉट बी टेकन. ह्युमन राईट्स ह्युमन राईट्स कॅन नॉट बी टेकन अवे. म्हणजेच आपण मूलभूत अधिकारापासून एक कोणत्याही व्यक्तीला काय करू शकत नाही, दूर करू शकत. बरोबर आहे. त्यानंतर आहे की लिमिटेड जे आहे म्हणजे ह्युमन राईट्स आहे की सुरुवातीला आपण सांगतो पब्लिक नेचर आहे. नेचर आहे त्याला पब्लिक नेचर. आपण दुसरं आणखी काही सांगू शकतो की यामध्ये पब्लिक नेचर झाल्याच्या नंतर आपण जे काही आहे ह्युमन राईट्स आर लिमिटेड गव्हर्नमेंट डूइंग रिस्ट्रिक्शन पासिंग लॉ.
बरोबर आहे. जर एखादं गव्हर्नमेंट काय करतं की आपल्याला मूलभूत अधिकार देत असून त्यावर लिमिटेशन्स ठेवतात, बरोबर आहे. ते कशाच्या मध्ये लिमिटेशन, आपण लिमिटेशन पाहिलं आहे. बरोबर, हे पण काय आहे आपलं एक म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ह्युमन राईट. त्यानंतर दुसरं आपण काय सांगू शकतो की जी की इनव्हिजिबल आहे, म्हणजेच इंडिव्हिज्युअल्स कॅन नॉट बी सेपरेट, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला आपण मूलभूत अधिकारापासून दूर करू शकत नाही किंवा अविभाज्य करू शकत नाही. इंडिव्हिज्युअल व्यक्तीला सेपरेट व्यक्तीला आपण मूलभूत अधिकारापासून दूर करू शकणार नाही. हे काय झालं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द आपण लक्षात करूया काय आहे लिमिटेशन पासून होतं. लिमिटेशन लॉ, जेव्हा एखादे ह्युमन राईट्स किंवा आपल्याला मूलभूत अधिकार देत असताना लिमिटेशन्स त्यावर लावलेल्या आहेत, बरोबर आहे. तुम्हाला मूलभूत अधिकार दिले, पण जर तुम्हाला मूलभूत अधिकाराची व्यवस्थाबद्ध पद्धतीने काय करायचं आहे, राबवायचे आहे, तर तुम्हाला त्याच्यावर लिमिटेशन्स ठेवणं गरजेचं आहे. मग ते कायद्याच्या माध्यमातून आपण लिमिटेशन्स लावत असतो की ठीक आहे, तुम्हाला सभा घेण्याचा अधिकार आहे, पण सार्वजनिक स्थळाला किंवा सार्वजनिक प्लेसवर तुम्हाला घेता येणार नाही. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असेल तर तुम्ही तिथे सभा ऑर्गनाईज करू शकणार नाही. आता बरेच लोक काय करतात की वेगवेगळे मोर्चा काढतात, संप काढतात किंवा ठिय्या आंदोलन करतात. मग तुम्ही असं करू शकणार नाही की ज्या ठिकाणी पब्लिकला त्रास होईल तुम्ही गेले आणि विशिष्ट चौकामध्ये जाऊन मधातच तुम्ही टेंट केला आणि त्या टेंटच्या ठिकाणी तुम्ही काय करणार, तिथं वास्तव्य करत आहात. येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे, बरोबर आहे. अनेकांना जाण्या येण्याचा प्रॉब्लेम होत आहे, दळणवळणाचं कुठेतरी थांबलेलं आहे, अनेक लोकांना त्याचा त्रास होत आहे. मग आपण काय म्हणू शकतो की तुम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, बरोबर आहे, मानवी अधिकार दिलेले आहेत, पण त्या अधिकाराचा तुम्हाला स्वैराचार पद्धतीने वापर करता येणार नाही. बरोबर, तुम्हाला ठीक आहे सभा एकत्र येण्याचा आणि शस्त्र एकत्र येण्याचा, आपल्या विचाराच्या आचार विचाराची एकमेकांमध्ये शेअरिंग करण्याचा अधिकार ऑब्विसली दिलेला आहे, पण त्याचा तुम्हाला गैरवापर करता येणार नाही. याची सुद्धा आपल्याला काय करायची आहे, काळजी घ्यायची आहे. मग त्याच्याबद्दल सुद्धा काय केलेलं आहे, कायदे केलेले आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रॅफिकवाल्यांचे काय आहे वेगवेगळे राईट्स आहेत की डाव्या साईडनं चालावं, उजव्या साईडनं चालावं, कशा पद्धतीने चालावं, कोणतं सिग्नल लागल्यावर काय करावं. प्रत्येक काय आहे आपल्याकडे पीयूसी असावी. पीयूसी काही लोकांना तर अजून पण माहिती नसेल की पीयूसी म्हणजे काय, बरोबर आहे. की जे पोल्युशन संदर्भात असते की तुमची गाडी काय करत नाही, पोल्युशन करत नाही. आता त्यांचा टाइम पिरियड ठरलेला असतो गाडीचा, ती काळ आपण काय करावी, एखादी गाडी वापरावी, त्याचा काय टाइम पिरियड ठरलेला आहे. जर एखादी गाडी आपण अनेक काळापासून वापरत आहे, 10 वर्ष 20 वर्षापासून जर वापरत आहे, त्याची सर्व्हिसिंग आपण जर करत नसेल तर मग ती गाडी जास्त पोल्युशन काय करतात, स्प्रेड करतात, बरोबर आहे. मग अशा वेळेस आपल्या गाडीचं आपल्याला पीयूसी सुद्धा काढणं गरजेचं आहे. पीयूसी बरोबर आहे, त्यालाच आपण पोल्युशन संदर्भात असणारी ती एक डॉक्युमेंट्स आहे, बरोबर. ते असणं सुद्धा काय आहे गरजेचं आहे. हे पब्लिक रूल्स आहे. पब्लिक रूल्स म्हटल्यापेक्षा आपण ते काही ट्रॅफिकवाल्यांचे काय आहे रूल्स आहे, त्या रूल्स सुद्धा आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजेच वावरत असताना वागत असताना समाजात आपल्या वागणुकीचा त्रास व्हायला नको यासाठी विशिष्ट कायद्याच्या अंतर्गत लिमिटेशन तिथे लावल्या जातात. हे काय आहे आपल्या ह्युमन राईट्सचे काय आहे कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर आहे मल्टीडायनॅमिक. मल्टीडायनॅमिक म्हटलं तर सोशल आहे, इकॉनॉमिक्स आहे, नॅचरल्स आहे, कल्चरल आहे, ह्युमन आहे, नंतर पॉलिटिकल्स आहे, असे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, बरोबर आहे. आपण मल्टी डायनॅमिक्स, आपण जसं एखाद्या व्यक्तीला म्हणतो की तू किती मल्टी टॅलेंटेड पर्सन आहे, मल्टी वर्कर पर्सन्स आहे की ठीक आहे तुला एखादं काम सांगितलं साईड बाय साईड दुसरं पण चांगलं काम करतो, मग तुझ्याकडे काय हे वेगवेगळे स्किल्स आहे, बरोबर. तशाच पद्धतीने आपलं जे ह्युमन राईट्स आहे हे काय हे मल्टी डायनॅमिक्स आहे, वेगवेगळे फॅक्टर्स तिथे आपल्याला लावता येतं. तुम्ही असं म्हणू शकणार नाही की तुम्हाला एकच अधिकार दिल्याच्या नंतर तुमचा चांगल्या पद्धतीने विकास होईल, बरोबर आहे. जर तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, बरोबर, बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, अधिकार तुम्हाला दिलेला आहे, मान्य आहे, पण तुमच्या आपल्या देशामध्ये दहशतवादाचं मोठ्या प्रमाण वाढलेलं आहे. एक्झाम्पल,
आजूबाजूला अशी सिच्युएशन क्रिएट झालेली आहे की तुम्ही घराच्या बाहेर सुद्धा पडू शकणार नाही. बरोबर आहे. तुम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, असे वेगवेगळे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेले आहे, वेगवेगळे राईट्स तुम्हाला दिलेले आहे. पण जर आपल्यावर जर इतर देशांनी आक्रमण केलेलं असेल, आपले अंतर्गत एखादे जर क्रायसिस निर्माण झालेलं असेल, तर आपल्या मूलभूत अधिकार काय ते गदा येतात. मग आपण असं म्हणू शकणार नाही की मल्टीडायनॅमिक्स म्हणजे काय, की तुम्हाला ऑब्विसली एक अधिकार देऊ शकणार नाही. बोलण्याचा अधिकार दिल्याच्या सोबतच आपल्याला इक्वॅलिटीचा अधिकार देणं पण गरजेचं आहे. बरोबर आहे. कुटुंबामध्ये वावरत असताना ठीक आहे, केवळ पुरुषांनाच बोलण्याचा अधिकार आहे, स्त्रियांना बोलण्याचा अधिकार आहे. डिसिजन घेत असताना केवळ पुरुषच डिसिजन घेणार, महिला डिसिजनच घेणार नाही, असं होऊन चालणार नाही. तर त्यामध्ये आपल्याला मल्टी डायनॅमिक्स देणं गरजेचं आहे. सोशल राईट्स देणं गरजेचं आहे, पॉलिटिकल राईट्स देणं आहे, कल्चरल राईट्स देणं गरजेचं आहे, नॅचरल राईट्स देणं गरजेचं आहे. ते नॅचरल राईट्सचं ऑब्विसली आपल्याला मिळून जातं. इकॉनॉमिक्स राईट्स देणं. आता आजही जर आपण विचार केला तर अनेक महिलांना आजही कुटुंबाच्या बाहेर म्हणजे मानसिकता नसते पुरुषांची, की महिलांनी सुद्धा काय जॉब करावं, काम करावं आणि त्या अर्थ आपल्या उपजीविकेचे साधन आणि स्वतःच कुठे स्वतःसाठी घ्यावं, असं आजही जाते. आजही पूर्वीची प्रथा लावल्या जाते की ठीक आहे, मी एक करता पुरुष आहे ना, मी पैसे कमवतो आहे ना, मग तुला पैसे कमवण्याची काय गरज. अशा पद्धतीची मानसिकता आजही समाजाची आपल्याला काय मिळतं, आपल्याला मिळतं. मग तिथं आपण म्हणू शकतो का की सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आपल्याला ऑब्विसली सर्वच सेक्टरमध्ये आपल्याला काय लागेल, प्रोग्रेस करावी लागेल. मग आपण सांगतो काय कॅरेक्टरिस्टिक ऑफ हे आपल्याला काय सेकंड आपल्यामध्ये मल्टी डायमेन्शनल अशी काय पॉलिसी मल्टी डायमेन्शनल प्रॉब्लेम आपल्याला साईज पाहता येतो. त्यानंतर आहे ऑटोमॅटिकली ॲक्वायर बाय द बी बॉर्न. तुमचा जन्म झाल्याच्या नंतर तुम्हाला म्हणावं लागणार नाही किंवा तुम्हाला एखाद्या देशाला, एखाद्या राज्याला किंवा कुटुंबाला सांगावं लागणार नाही की ठीक आहे, माझा जन्म झाल्यानंतर आहे हे अधिकार तू दे किंवा तुम्ही द्या, असं म्हणण्याचं काही की ह्युमन जे आहे, जसं आपल्याला माहिती आहे की 18 वर्षाचं विशिष्ट एज झाल्याच्या नंतर विशिष्ट अधिकार आपल्याला मिळूनच जातात. ऑब्विसली आपल्याला विवाह करण्याचा अधिकार आहे, पण तुम्हाला 18 वर्षाच्या आत मुलीला आणि 21 वर्षाच्या आत मुलाला लग्न करता येणार नाही. हे पण बाबी काय आहे, महत्वपूर्ण आहे. तुम्हाला ऑब्विसली पॉलिटिकल सेक्टरमध्ये काय आहे, तुम्हाला अधिकार आहे, पण तुम्ही 18 वर्षाच्या आत कधीही काय करता येणार नाही, तुम्हाला वोटिंग करता येणार नाही. ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला सदस्य व्हायचं आहे, बरोबर आहे, सदस्य व्हायचं आहे किंवा सरपंच व्हायचं आहे, पण तुमचं जर वयाचे 21 वर्ष पूर्ण नसेल तर तुम्हाला त्यामध्ये सुद्धा सहभाग घेता येणार नाही. बरोबर आहे. हे काही लिमिटेशन्स आहेत. कोणत्याही गोष्टी करत असताना आपण अरेरावी पद्धतीने किंवा वैयक्तिक स्वैराचाराप्रमाणे वागता येणार नाही. याही गोष्टीची आपण काय घ्यायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. आता आपण काय बघतो आहे की आपल्याला ऑटोमॅटिकली ॲक्वायर्ड बाय द आहे, सॉरी, ह्युमन राईट्स अशा आहे की ते आपल्याला काय म्हणतात की जन्मतःच आपल्याला प्राप्त होतात. की जेव्हा आपण डिस्क्रिमिनेशन आहे, फ्लॅवरिफिकेशन आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला स्वतःचं डेव्हलपमेंट करण्याचा अधिकार वगैरे आहे, आपल्याला विवाह स्थळाविरुद्धचा काही अधिकार आहे, बरोबर. आपल्याला इक्वल प्रोटेक्शन किंवा इक्वल आपल्याला काय वागणूक हे पण पाहणे गरजेचं आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे काय दिलेले आहे, ते राईट्स दिले आहे, त्या राईट्स आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. म्हणजे हे जे काही अधिकार आहे आपल्याला प्राप्त होत असतात आपल्याला सांगणं. त्यानंतर आहे राईट्स फॉर इक्वल फॉर एव्हरीवन. प्रत्येक व्यक्तीला काय आहे, ती व्यक्ती वर्नरेबल्स म्हणजे मागास असो, डिप्रेस असो, किंवा मग त्या व्यक्तीवर आपण म्हणू शकतो की म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास असो, व्यक्ती असो, व्यक्ती असो, अशा कोणत्याही बाबी विचारात न घेता व्यक्ती आहे म्हणजेच त्या व्यक्तीला काय आहे, अधिकार आहे. मग ठीक आहे, ते डिसेबल पर्सन असो, जनरल पर्सन असो, महिला असो, बालक असो, किंवा इतरही काही नसेलग्रस्त व्यक्ती असो, HIV ग्रस्त व्यक्ती असो, ऑब्विसली समाजामध्ये पार्ट आहे, समाजाचा घटक आहे. व्यक्तीने त्या व्यक्तीला एक डिग्निटी देणं, त्या व्यक्तीचा सन्मान करणं गरजेचं आहे. ऑब्विसली त्या व्यक्तीला जन्मतच काय होत असतात, जन्म झाल्यानंतर लगेच त्या व्यक्तीला अधिकार प्राप्त होतात. आता तुम्ही जर एक हे जरी गोष्ट पाहिली की स्त्री हत्या, बरोबर आहे,
हे काय हे एक अधिकारच आहे ना की तुम्ही जन्माला वेगवेगळे काय आहे गर्भपात करणं स्त्री पण आता कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी मग आपण म्हणतो की गर्भनिरोध निदान चाचणी हे प्रोग्राम बरोबर आहे की जेणेकरून जर तुम्हाला मुलगी नको सॉरी तुम्हाला जर एखादं अपत्य नको तुम्हाला ठेवायचंच नाही बरोबर तर मग तुम्ही ठेवायचं कशाला बा बरोबर आहे म्हणजे सुरुवातीपासूनच त्या व्यक्तीचा अस्तित्व त्या व्यक्तीचा जन्म होण्यापूर्वीच जर त्या व्यक्तीला तुम्ही म्हणजे तिनं जग पाहण्याच्या आधीच जर त्या म्हणजे आपण म्हणतो भ्रूण त्या भ्रूणाला जर मारल्या जात असेल तर मग हे काय आहे चुकीची गोष्ट आहे म्हणूनच व्यक्तीचा जन्म झाल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला काय आहे ह्युमन राईट्स आहे तुम्ही असं म्हणू शकणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की माझा बाळ आहे मी त्या बाळाला मारू शकते किंवा मला नाही ठेवायचं आहे अस्तित्वात तर असं होऊन चालणार नाही आपल्या भारतामध्ये अशी कोणतीही सुविधा दिलेली नाही व्यक्ती आहे व्यक्तीला जन्म झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला त्याचं पालन पोषण करणं हे प्रत्येक आई वडिलांचं काय आहे कर्तव्य आहे ह्या गोष्टी महत्वाच्या आहे त्यानंतर तुम्हाला स्वतःहून जरी कधी मरण्याची इच्छा झाली तर तुम्ही मरू शकणार नाही तुमचा मूलभूत अधिकार आहे तुम्ही जीवन जगणे हा काय आहे तुमचा मूलभूत अधिकार आहे आर्टिकल नंबर 21 काय सांगते की व्यक्तीला व्यक्ती म्हणून जीवन जगण्याचा आणि व्यक्ती आणि जीवित स्वातंत्र्याचा काय आहे त्या व्यक्तीला अधिकार दिलेला आहे तुम्हाला स्वतःहून मरता येणार नाही म्हणजेच जसं इच्छा मरण ज्याला आपण म्हणतो इच्छा मरण्यासंदर्भाची एक केस आपली इथे झालेली होती त्या केसबद्दल मी तुम्हाला डिस्कस सुद्धा केलेला आहे म्हणजे स्वतःहून आपल्याला मरता सुद्धा येत नाही जर चुकून तुम्ही मरण्याचा प्रयत्न केला आणि मरता मरता चुकून तुम्ही वाचलेत तर तुमच्यावर सुद्धा काय लागतं केस लागतं म्हणून याची सुद्धा काळजी घेणं काय आहे गरजेचं ह्युमन राईट्स कॅन नॉट बी ओके एव्हरीवन म्हणजे प्रत्येकाला काय आहे मूलभूत अधिकार सारख्या प्रमाणात दिलेले आहेत दिव्यांग आहेत त्यानंतर ह्युमन राईट्स कॅन नॉट बी टेकन ह्युमन राईट्स प्रत्येक व्यक्तीला काय दिलं पाहिजे मानवी अधिकार प्रोव्हाइड केला त्यानंतर काय आहे की पब्लिक पब्लिक मध्ये स्वरूप आहे कशाचं तर आपल्या ह्युमन राईट्स बरोबर की तुम्हाला काय करायचं आहे की ह्युमन राईट्स देत असताना पब्लिक स्किल आहे सार्वजनिक आहे की असं नाही आहे की ठीक आहे आम्ही यांना पुरुषांना देणार स्त्रियांना देणार नाही किंवा मग थर्ड जेंडरला देणार किंवा इतर कोणाला देणार नाही अशा पद्धतीचे तर ठीक आहे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून बिलॉंग करू शकते ते तुम्ही स्त्री असो पुरुष असो कोणत्याही वंशाचे असो असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला त्या व्यक्तीला राईट्स काय केल्या जातं प्रोव्हाइड केल्या जातं की तेव्हा त्याची प्रत्यक्षात काय होतं अंमलबजावणी त्यानंतर इंडिव्हिज्युअल व्यक्तीला मूलभूत अधिकारापासून आपण विलग करू शकत नाही दूर करू शकत नाही त्याची सुद्धा उत्तराची काळजी घेतलेली बरोबर आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअलला सुद्धा काय त्याचा ह्युमन राईट्स देण्याचा किंवा ह्युमन राईट्स त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रत्येक व्यक्तीला काय आहे अधिकार दिलेला आहे हे काही आपण त्याचा कॅरेक्टरिस्टिक राईट्स या गोष्टी सांगतो हे झालं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ह्युमन राईट्स बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे त्याच्यानंतरचा पार्ट काय आहे बघा त्यानंतर बघूया आपण ते नेमकं हे काही ह्युमन राईट्स दिलेले आहे पण ह्युमन राईट्स दिल्याच्या नंतर आपल्याला त्याची इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने केल्या जातात त्याबद्दल आपण आता बघूया mechanism for the implementation and protection of rights बरोबर आहे तर प्रोटेक्शन ऑफ राईट्स आपण करूया
ह्युमन राईट्स. आता आपण सांगू शकतो की लिगल रेमेडीजच्या माध्यमातून आपल्याला काय देता येतं, प्रोटेक्शन देता येतं. कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज प्रोव्हाइड करता. नंतर काय काय गोष्टी तीन गोष्टी implementation and the protection of the human rights. ओके, तर बघा कॉन्स्टिट्यूशन एखाद्या कॉन्स्टिट्युशनल रेमेडी. आता तुमच्या मुलगा हक्काचा हनन झालेला आहे, मानवी हक्काचा अधिकार तुम्ही सुप्रीम कोर्ट अंतर्गत आर्टिकल नंबर 32 किंवा हायकोर्ट अंतर्गत आर्टिकल नंबर 36 या अंतर्गत जाऊन काय करू शकता, तर या अंतर्गत सुप्रीम कोर्टमध्ये किंवा हायकोर्टमध्ये तुम्ही रीड दाखल करून प्रोटेक्शन किंवा कॉन्स्टिट्युशनल रेमेडी, बरोबर आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो ते आपण वेगवेगळे रिट्स काय करतो ते दाखवतो. त्यामध्ये की प्रोहिबिशन्स आहे, सरशिवरी आहे, तो वॉरंटो आहे, त्यानंतर आपण देहोपस्थिती आहे, असे वेगवेगळे रिट्स आहेत, बरोबर आहे. त्या रिट्सचा आधार आपल्यावर तर लिगल रेमेडी. तर लिगल म्हणजे काय, कायदेशीर अधिकार, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे अधिकार आहेत, वेगवेगळे कायदेशीर काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या कायदेशीर अधिकारामध्ये आपण सांगू शकतो की हे दोन्ही आपल्याला एकच सांगता येतं की लिगल अधिकार दिलेला आहे, कायद्याचा आधार घेऊन सुद्धा आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या, आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा दूर करता येतं. आता इथं आपण काय सांगू शकतो की बघा, तुमच्यावर काय झालेलं आहे, अन्याय झालेला आहे, तुमच्यावर अत्याचार झालेला आहे, मग तुम्ही काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने तिथं आपण काय करायला पाहिजे, बिहेव करायला पाहिजे. अन्याय झाल्याच्या नंतर, अत्याचार झाल्याच्या नंतर रडत बसल्यापेक्षा जर आपण लगेच त्याची धाव घेतली, आपल्याबद्दल आपल्याला माहिती असेल की आपण आपल्यावर हा गोष्टीचा अन्याय झालेला आहे, अशा पद्धतीचा अत्याचार झालेला आहे, तर काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे, कशा पद्धतीने आपल्याला न्याय प्राप्त करून घेता येईल, या गोष्टीची आपल्याला जर माहिती असेल तर आपण काय करू शकतो, तर आपल्यावर झालेला अन्यायाकडून आपल्याला वाचा करून आपल्याला घेता येईल. आता लिगल रेमेडीज म्हणजे काय, ह्युमन राईट संदर्भाचा जो काही ऍक्ट आहे, त्या ऍक्ट मध्ये वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्या ऍक्ट अंतर्गत मग आपल्याला सांगता येते की 3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आहे की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन्स आहे, स्टेट नॅशनल कमिशन्स आहे, सॉरी स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आहे, ह्युमन राईट्स कोर्ट आहे, अशा 3 त्यांनी तरतुदी दिलेल्या आहेत. त्याच्या अंतर्गत प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स 1993, बरोबर आहे. त्याबद्दल काय सांगितलेलं आहे किंवा काय काही इन्स्ट्रक्शन्स त्यांनी स्थापित केलेल्या आहेत त्याबद्दल आपल्याला थोडं काय करूया.
This is number one. National Human केरळमध्ये विचारला जातो. त्यानंतर आहे स्टेट नॅशनल स्टेट ऑफिस स्टेट कमिशन ऑफ कधी स्थापन झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये 2001 मध्ये झालं. बघूया. त्यानंतर आहे की कोर्ट असलं पाहिजे. कशा संदर्भात एक ह्युमन राईट्स कोर्ट सुद्धा काय झाला पाहिजे अवेलेबल असायला राईट्स ते पण काय नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन स्टेट प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऍक्ट 1990 मानवी हक्काचे मानवी हक्काचे किंवा मानवी संरक्षण करण्याच्या 1993 कायदा ह्या कायद्याअंतर्गत सांगण्यात आलेल्या तरतुदी इन्स्टिट्यूशन त्याच्या अंतर्गत इस्टॅब्लिश झालेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट इन्स्टिट्यूशन काय आहे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन त्यानंतर स्टेट कमिशन ऑफ राईट्स त्यानंतर आहे ह्युमन राईट्स कोर्ट. हे याच्याबद्दल काय करूया आपण डिस्कस करूया की नेमकं काय सांगण्यात आलं. नॅशनल नेमक्याची रचना काय आहे कशी स्थापन झालं किंवा ते स्थापन करण्याची त्याला कशा पद्धतीची गरज भासली हे काय याच्यावर काय केलं जातं अनेकदा प्रश्न विचारला जातो आपल्याला रचना काय आहे गरजेचं. आता आपण याचं स्ट्रक्चर कसं लक्षात घेतो बघा स्ट्रक्चर लक्षात घेत असताना सुरुवातीला आपण सांगू शकतो की 1+5 म्हणजे एक काय असायला पाहिजे प्रेसिडेंट म्हणजे एक अध्यक्ष असायला पाहिजे 5 काय असायला पाहिजे सदस्य असायला पाहिजे. अशा पद्धतीची काय त्याची रचना असते. कशाची तर आपण नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन राष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची काय झाली आता स्थापना आपण करतो आहे. आणि मग ती स्थापना कशा पद्धतीने झाली किंवा काय आपण का करायचं ठरवलं या गोष्टीची आपल्याला माहिती आहे गरजेचं. बघा एक काय आहे एक आपले प्रेसिडेंट्स आहे आणि 5 काय आहे यामध्ये सदस्य आहे. आता हे पाहत असताना आपण आणखी असून पाहू शकतो की 7 काय असायला पाहिजे मानद सदस्य. तर मानद सदस्य कोणते कोणते असतात याची आधी आपण पाहायला पाहिजे स्थापना कधी झाली कशाची ते ह्युमन राईट्स संदर्भात याच्याबद्दल प्रश्न विचारला जातात. बघा समाज कल्याण आयुक्ताचा प्रश्न होता तुम्ही दिलेला असेल म्हणजे 2023 ऍड होती आता अलीकडच्या काळामध्ये 24च्या एंडिंगला वगैरे काय झालं त्याची एक्झाम झाली होती. त्या एक्झाम मध्ये प्रश्न गोष्टी माहिती आहे असायला आता त्यामध्ये आपण सांगतो की त्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे की रचना कशी आहे तर एक प्रेसिडेंट असणार आहे चेअरपर्सन अध्यक्ष सदस्य असतात. 7 काय असणार आहे मानद अध्यक्ष त्यालाच आपण सदस्य म्हणू शकतो. तर त्यामध्ये काय सांगता येतं की यामध्ये हे जे सदस्य आहे कोण असावं
तर मग त्यामध्ये SC आयोगाचे अध्यक्ष म्हणजे मी डिटेल सांगते SC ST OBC वुमन चाइल्ड किंवा मग आपण त्याला अल्पसंख्याक वगैरे ते आहे मध्ये कमिशन जे आहे जाती आयोगाचे जे प्रेसिडेंट आहे चेअरपर्सन ते आहे सदस्य ऑब्विसली त्यांना सदस्य ठेवण्याचा उद्देश काय आहे की SC कम्युनिटीमध्ये होणारा अन्याय अत्याचार जर होत असेल ते एक व्यक्ती म्हणून मानवी हक्क अंतर्गत किंवा त्यांचा सहभाग आहे गरजेचं SC कमिशनचे सदस्य त्यानंतर ST म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे प्रेसिडेंट आहे जे चेअरपर्सन आहे हे सुद्धा काय असतात मानवी हक्क आयोगाचे सदस्य असतात. त्यानंतर OBC इतर मागासवर्गीय आयोगाचे जे काही आहे आधी यांना स्थान नव्हतं यांना आणि यांना काय नव्हतं आधी स्थान नव्हतं परंतु हे जे काही आपलं आपला डिक्लेरेशन ऑफ द किंवा प्रोटेक्शन ऑफ द ह्युमन राईट्स आपला जो ऍक्ट आहे तो आर्टिकल नंबर 1993 अंतर्गत जो काही ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये काय केलेलं आहे आपण अमेंडमेंट केलेलं आहे. अमेंडमेंट आपण 2 वेळा करण्यात आला आहे अमेंडमेंट 2 वेळा करण्यात आले आहे. त्यामध्ये 2006 ला एक अमेंडमेंट करण्यात आली आणि 2019 ला काय झाली अमेंडमेंट झाली. अशा 2 अमेंडमेंट झाल्याच्या नंतर मग त्या गोष्टी काय करण्यात आल्या ऍड केलेल्या आहेत की तेही एक व्यक्ती आहे त्यांना सुद्धा काय त्यांच्याही मानवी हक्काचं उल्लंघन होणार नाही आणि ऑब्विसली ST जे काही आयोग आहे या आयोगावर जो काही चेअरपर्सन आहे तो ऑब्विसली अनुसूचित जातीचा अभ्यास केलेला व्यक्ती त्यांच्या संदर्भात माहिती असणारा व्यक्ती त्यांचे वैशिष्ट्य माहिती असणारा त्यांचे प्रॉब्लेम्स माहिती असणारा व्यक्तीच चेअरपर्सन होऊ शकतो. त्यानंतर ST जो काही आयोग आहे त्या आयोगावर जे काही चेअरपर्सन असणार आहे त्याच्या अनुसूचित जमाती संदर्भात त्यांना प्रॉब्लेम्स माहिती असेल त्यांना माहिती असेल ओके त्यांच्यावर होणारा जो काही अन्याय अत्याचार आहे त्या अन्याय अत्याचार वाचण्यासाठी व्यक्ती काय करू शकतो महत्वपूर्ण तिथे योगदान देऊ शकतो. त्यानंतर OBC आयोगाचे जो अध्यक्ष आहे राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुद्धा आपल्याला नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे स्थापना झालेली या आयोगाअंतर्गत येणारे सदस्य आहेत आता हे 5 काय असतात हे 5 पूर्ण वेळ सदस्य असतात पूर्ण वेळ आणि हे काय एक मानस सदस्य असतात बरोबर आहे. आता यांचा जर कार्यकाळ तुम्हाला विचारला कशाचा तर 1 आणि 5 सदस्य या लोकांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो यांचा कार्यकाळ असतो हे पदावर किती दिवस राहू शकतात 3 वर्ष त्यांच्या याची जी आहे 3 वर्ष राहू शकतात किंवा वयाची 70 वर्ष जर झालेली असेल तर तिथपर्यंत ते काय राहू शकतात पदावर राहू शकतात हे त्यांचे काय एक कार्यकाळ तिथं ठरवून दिलेला आहे बरोबर आहे. मग तुम्हाला आणखी प्रश्न पडलेला असेल की यांची पुनर्नियुक्ती होते का तर आता इतरचे काही आयोग आहे UPSC वगैरे आयोग आहे त्या आयोगाच्या अध्यक्षाची पुनर्नियुक्ती होत नाही. सदस्य तरी अध्यक्ष होऊ शकतो. UPSC जो आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या आयोगाच्या अंतर्गत जे काही आहे त्यांच्या सदस्याचं सुद्धा काय होऊ शकतं की अध्यक्ष होऊ शकतं पण अध्यक्ष पुन्हा कधीही अध्यक्ष होणार नाही म्हणजे तिथं UPSC आयोगाच्या पुनर्नियुक्ती केल्या जात नाही परंतु मानवी हक्क आयोगाचे जे काही अध्यक्ष आहे किंवा सदस्य आहे यांची काय होऊ शकतं पुनर्नियुक्ती होऊ ह्युमन राईट्स कमिशन ओके हे झालं आता आपल्याला इथं कम्प्लीट झालेलं आहे पण आता हे कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपण याचा एक सर्वात महत्त्वाचा आणि अलीकडच्या काळातील मुद्दा तुम्हाला सहज प्रश्न टाकला जातो नेट एक्झाम असो किंवा सेट एक्झाम असो की सद्यस्थितीमध्ये मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. फर्स्ट अध्यक्ष रंगमिश्रा होते आता सद्यस्थितीमध्ये कोण आहे तर न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम हे आहे आता अध्यक्ष
सद्यस्थितीमध्ये न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा काय असायला पाहिजे इथे अध्यक्ष. सुरुवातीचे फर्स्ट अध्यक्ष रंगनाथ मिश्रा होते. सद्यस्थितीमध्ये अध्यक्ष राम सुब्रमण्यम. आता जर आपल्याला विचारलं इथं नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन संदर्भात त्याचं स्ट्रक्चर नेमकं काय आहे किंवा कशा पद्धतीचं आपण पाहायला पाहिजे हे गोष्टी आपण काय केलं इथं आता डिस्कस केलं. आता आपण काय करूया की वर्क तुम्हाला समज प्रश्न विचारला की याचं कार्य काय असतं. ऑब्विसली आयोगाची स्थापनाच कशासाठी झालेली आहे तर मानवी हक्काचं जर कोणी उल्लंघन करत असेल कोणी अन्याय अत्याचार होत असेल तर अशा वेळेस त्यापासून आपण तिथं काय करू शकतो की एखाद्या अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय प्राप्त करून देण्यासाठी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे. मग कोणतीही व्यक्ती असो डिसेबल पर्सन्स असो वुमन्स असो चाइल्ड असो इतर जे म्हणजे ओल्ड एज पर्सन असो किंवा एखादा पुरुष असो त्यांच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर आपण मानवी हक्क अंतर्गत काय करू शकतो त्या आयोगाअंतर्गत आपण जाऊ शकतो आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी आपण न्याय प्राप्त करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि ऑब्विसली मग मानवी हक्क आयोग काय करतात की लक्षात घेता आणि आपल्याला व्यक्तीवर अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला आता तुम्हाला माहिती होते की रेप होतात. मग अशा वेळेस काय केलं जातं महिला आयोग काय करतं की ठीक आहे जर वेगवेगळ्या संस्था संघटना तर प्रयत्न करतच आहेत परंतु तर महिला आयोगाला स्वतःहून जर हस्तक्षेप करायचा असेल की ऑब्विसली एखाद्या महिलावर अत्याचार झाला आहे अन्याय झालेला आहे आणि मग मूलभूत हक्कासंदर्भात किंवा एखाद्या महिलेवर अन्याय झालेला आहे तर मग त्या संदर्भात जो काही महिला आयोग आहे हे काय करतं हस्तक्षेप करतं आणि त्या झालेल्या महिलेवर झालेल्या अन्याय अत्याचारासाठी त्याला वाचा फोडण्यासाठी आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी एक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि तिचे मूलभूत अधिकार तिला प्राप्त व्हावं यासाठी काय करत असतात प्रयत्न करत असतात. अशाच पद्धतीचे कार्य हे आपले काय करत असतात तर आपला मानवी हक्क राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हे काय करत असतात कार्य करत असतात. इथपर्यंत तुम्हाला काय असायला पाहिजे याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आता जो काही आपला स्टेट लेवलवर काय केलं जातं मग हे काय आहे तर 1993चा जो काही कायदा आहे ज्याला आपण काय म्हटलं प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स त्या ऍक्ट अंतर्गत स्थापन झालेल्या हे काय आहे 3 संस्था आहेत ज्याला नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे स्टेट लेवलवर जो काही राईट्स हे 3 काय संस्था आहेत. मग आता आपण काय केलेलं आहे की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन बद्दल आपण डिटेल्स आलेलं आता तुम्हाला स्टेट लेवलवर कमिशन स्टेट लेवलवर आपल्या सर्वप्रथम आपण तुम्हाला सांगतो की नेमकं लक्षात ठेवा स्ट्रक्चर 1+5 पूर्ण वेळ 5 सदस्य असतात 7 मानक सदस्य असतात आणि कोणत्या आयोगाचे असतात हे सुद्धा काय करा नोट डाऊन करून कार्यकाळ 3 वर्ष किंवा वयाचे 70 वर्ष पुनर्नियुक्ती केल्या जातं बरोबर आहे. आणि जो काही आपला मूलभूत हक्काचा प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स आहे त्यामध्ये आपण सारा दुरुस्त केलेली आहे आणि 2021ला ओके स्टेट लेवलवर
स्ट्रक्चर कसं आहे, साधा आणि सोपं स्ट्रक्चर आहे. याची रचना काय सांगितली आहे, रचना 1+2 म्हणजेच एक काय असणार आहे, अध्यक्ष असणार आहे, बरोबर. त्याची स्थापना कधी झाली आहे ते आपण स्थापना झालेली आहे 12 मार्च. सर्वप्रथम जर तुम्ही स्थापन केलेलं असेल काय, तर ते तुमच्या राज्याने मूलभूत हक्क कमिशन, जे काही मानवी हक्काचा आयोग आहे, मानवी हक्क आयोग फर्स्ट स्टेट आहे, जे काय आहे त्याला काय झालं पाहिजे, माहिती असायला पाहिजे. तर सद्यस्थितीमध्ये जो अध्यक्ष होते, सद्यस्थितीमध्ये अध्यक्ष AM बदर आहे. कोणत्याही करायचं बदल ह्युमन राईट्स कमिशनचे ते अध्यक्ष. आता प्रेसिडेंट संदर्भात म्हणजे चेअरपर्सन अध्यक्षाची जर आपल्याला निवड करायची असेल तर ती एक निवड करायची समिती, म्हणजे राज्यपाल तर करतच, पण त्याच्या अंतर्गत मग एक समिती काय केलं जातं, गठीत केलं जातं. त्या सीएम विधानसभा चेअरपर्सन अध्यक्ष असतात, त्यानंतर विरोधी पक्ष नेते वगैरे विरोधी पक्ष तेवढंच महत्वपूर्ण आहे. ओके, हे झालं आपल्या एक ओव्हरलूक झालेल्या बाबी. राईट्स म्हणजे बरोबर, राईट्स सांगितलेले आहेत. राईट्सचे आपण पाहिलं तर त्याचे टाइप्स ऑफ द राईट्स काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द राईट्स काय आहे, फर्स्ट जनरेशनचे राईट्स काय आहे, सेकंड जनरेशनचे राईट्स काय आहे, थर्ड जनरेशनचे राईट्स काय आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं आहे की कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. आपण कॅरेक्टरिस्टिक्स झाल्याच्या नंतर आपण जो काही पार्ट आहे त्याला नॅशनल ह्युमन नाही सॉरी त्याआधी आपण काही पाहिलेलं आहे की ह्युमन राईट्स संदर्भात काय वेगवेगळे कमिशन्स आहे किंवा वेगवेगळ्या बाबी सांगितल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं की त्या कायद्याअंतर्गत 3 कायदे सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, स्टेट लेवलवरचं कमिशन्स आहे, आणि मग ह्युमन राईट्स काय आहे, कोर्ट आहे. त्यामध्ये आपण त्या गोष्टी काय केलेल्या आहे डिस्कस केलेल्या आणि नॅशनल कमिशन्स आहे आणि स्टेट लेवलवरचं कमिशन सुद्धा काय केलं आपण डिटेल्स एक्सप्लेन पाहिलेलं आहे. आता हे तुम्हाला मी काय करून दिली आहे, पार्श्वभूमी तयार करून दिलेली आहे की आपल्यावर मूलभूत हक्काचा हनन झाला तर आपण नॅशनल कमिशनकडे जायला पाहिजे, स्टेट लेवल सांगितलेलं नाही. उद्याच्या लेक्चरला आपण ते काय काय करूया त्या गोष्टी आपण डिस्कस करूया. तर तत्पूर्वी आपण काय करूया की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण काय हे महत्वपूर्ण आहे. याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या एक्झामला आपल्या सेटनेट एक्झामला काय केलं जातं, इन डिटेल्स जाऊन क्वेश्चन विचारल्या जातात. मग त्याही बद्दल आपण काय करूया, याचा अभ्यास करूया. प्रियंका मॅडम समजत आहात का, समजतं का, हे यस नो सांगाल.
करणारे कोण व्यक्ती आहे? अर्थ सेन आणि हे काय आहे? हे काय आहे? पाकिस्तानचे आहे. पाकिस्तानचे आहे आणि अमर्त्य सेन काय आहे? भारतीय आहे. यांनी काय केलेलं आहे? आपला ह्युमन राईट्स संदर्भात असणारा जो काही इंडेक्स तो काढला त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला काढलेला आहे. सद्यस्थितीत काढणारी संस्था कोणती आहे? इन्स्टिट्यूशन संस्था UNDP हे काढत असते. UNDP म्हणजेच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम ही काय करत असते? ही आपलं काढत असते. बरोबर. आता आपण पाहूया की याचे काय आहे डायमेन्शन, म्हणजे कोणत्या घटकाला इथे काय केलं जातं? फोकस केल्या जातं आणि काढल्या जातात. तर आता त्यामध्ये लक्षात ठेवा की हेल्थ आहे, एज्युकेशन आहे आणि लाईफस्टाईल आहे. हे तीन काय येते डायमेन्शन आहे. याचे तीन डायमेन्शन आहे. आता बघा इथे हेल्थ, एज्युकेशन, लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हे काय याचे वाले एक्झॅक्टली डायमेन्शन्स आहे. या डायमेन्शन्सला फोकस करून काय केलं जातं? आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढल्या जातात. त्यामध्ये हेल्थ आहे, एज्युकेशन आहे आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तर एज्युकेशनच्या आणखी दोन बाबी आहेत त्याच्यामध्ये सरासरी एज्युकेशन आणि अपेक्षित एज्युकेशन हे दोन सब आहे. ओके. आता आपण काय सांगू मानवाचा विकास कुठपर्यंत पद्धतीने झालेला आहे या पद्धतीने डिस्कस केलेला आहे, सांगितलेलं. संस्था कोणती आहे? UNDP आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम ही संस्था बरोबर आहे. त्यानंतर आता आपण काय शिकलो की नेमकं याच्यामध्ये आपल्या भारताची प्रगती काय 2000 आता 2022 मध्ये आपली रँक काय होती? 134 होती. 2023 मध्ये आपली रँक काय आहे? तर 120. यामध्ये काय झालेलं आहे? ग्रोथ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. आणि आपला जो आहे 0.684 समथिंग एवढं आहे आपले एक पॉईंट आहे. ते पॉईंट असतात त्यानुसार आपल्याला आपण मध्यम मानव रँक जरीही अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे? रिपोर्ट पब्लिश झालेला बरोबर आहे. हा जरी रिपोर्ट अलीकडच्या काळामध्ये पब्लिश झालेला असेल तरीही आपल्याला काय सांगता येतं की हा रिपोर्ट 2023च्या आकडेवारीनुसार काय झालेला आहे? पब्लिश झालेला आहे. म्हणजे आपली रँक आता 130वी आहे. फर्स्ट नंबरवर कोणतं राज्य आहे? देश आहे. गेल्या अनेक वर्षापासून आईसलँड काय राहत आहे? तर ह्युमन डेव्हलपमेंट फर्स्ट नंबरवर हा टोटल 193 डेव्हलपमेंट प्रोग्राम काय करत असतं की ह्युमन राईट्स काय केलं जातं? रिपोर्ट काढल्या जाते किंवा इंडेक्स काढल्या जातात. आपली रँकिंग 130वी आहे. जरी 2025ला रिपोर्ट पब्लिश झालेला असेल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 0.685 हे आपला काय आहे? आपला रँकिंग आपला एक मध्यम मानव गटामध्ये आपला सहभाग होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये 1990 मध्ये आपण स्टार्ट केलेला आहे. UNDP हे संस्था काढत असतो. त्यानंतर आपण सांगू शकतो की हेल्थ एक डायमेन्शन आहे, एज्युकेशन एक डायमेन्शन आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजेच यामध्ये आपल्याला राहण्याच्या गरजा आपल्याला GNI नॅशनल ग्रोथ नॅशनल इंडेक्स यांच्या अंतर्गत काय केलं जातं की आपला
ह्युमन इंडेक्स फिगर जाते आपलं उत्पन्न काय आहे, चढई उत्पन्न काय आहे, आपलं उत्पन्न काय आहे, जीवन अपेक्षित आणि सरासरी शालेय वर्ष काय असायला पाहिजे, तो शिक्षण कशा पद्धतीचं असायला पाहिजे याबद्दलचा सुद्धा अभ्यास केला जातो. आणि हेल्थ संदर्भात मग आपल्या इथं माल न्यूट्रिशनचं वगैरे प्रमाण आहे किंवा याही गोष्टीचं काय केलं जातं आणि अभ्यास करूनच आपल्याला ह्युमन राईट्स ह्युमन डेव्हलपमेंट प्रेझेंट केल्या जातात. मागच्या कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर 2022च्या तुलनेमध्ये आपण आता 2023 मध्ये काय केलेलं आहे, सुधारणा झाल्याचं आपल्याला सांगता येतं. तो झाला ह्युमन डेव्हलपमेंट. आता गेल्या काही आपण लेक्चर काय केलेलं आहे, प्रत्येक गोष्टी आपण बरोबर. आता मी जेव्हा लेक्चरला स्टार्ट केल्यानंतर सांगितलं की बघा राईट्स म्हणजे काय, ज्यामध्ये आपल्याला सोशल काय म्हणू शकतो की मान्यता मिळणं गरजेचं आहे, कायद्याची सुद्धा मान्यता असणं सुद्धा काय आहे गरजेचं आहे. सोबतच आपल्याला जो पण आपल्याला मिळणारे जे राईट्स आहेत ते राईट्स आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण एक इम्पॉर्टन्स सुद्धा असायला पाहिजे. त्यानंतर आपण देण कशाचा अभ्यास केला आपण तर त्यामध्ये आपण जे काही टाईप्स ऑफ द राईट्स आहे, ज्यामध्ये ह्युमन राईट्स आहे, त्यानंतर फंडामेंटल राईट्स आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहे, सिव्हिल राईट्स आहे, याहीबद्दल आपण डिस्कस करू. तर डिस्कस करत असतानाच मग आपण त्याच्या फर्स्ट जनरेशन राईट्समध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, सेकंड जनरेशन राईट्स कशा पद्धतीचे आहेत, थर्ड जनरेशन राईट्स कशा आहेत, याहीबद्दल आपण डिस्कस केलं. तर फर्स्ट जनरेशन राईट्स आहे ज्यामध्ये आपल्याला पॉलिटिकल राईट्स आहे, सिव्हिल राईट्स आहे. तर हे दोन राईट्स देत असताना हे काही निगेटिव्ह स्वरूपाचे काय आहे आपल्याला राईट्स आहे. त्यानंतर सेकंड काय पाहिलं आपण की सेकंड जनरेशन राईट्स आपण पाहिले ज्यामध्ये सोशल राईट्स आहे, राईट्स आहे आणि आपण सांगू शकतो की वेगवेगळे असे राईट्स आहेत. ते राईट्स काय आहे एक पॉझिटिव्ह आपल्याला सांगता येते, त्यामध्ये आपल्याला कोणत्याही गव्हर्नमेंटवर कोणत्याही याच्यावर आपल्याला लिमिटेशन सांगितलेलं नाही, तर तिथे आपल्याला एक व्यवस्था सांगितलेली आहे. त्यानंतर थर्ड जनरेशन राईट्समध्ये आपल्याला सामूहिक अधिकार दिलेले आहेत. त्या सामूहिक अधिकाराचा आपण अभ्यास करत असताना एक फॅटर्निटी, एक बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला दिलेले जे अधिकार आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, तर त्याला आपण सार्वत्रिक अधिकार किंवा सामूहिक अधिकार असं म्हटलेलं आहे. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ह्युमन राईट्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ह्युमन राईट्स पाहतो त्याला आपण काय डिस्कस केलं की त्यामध्ये आपण सांगितलं की व्यक्तीला जन्म बरोबर आहे. त्यानंतर आपण माहिती आहे की ते एक सर्वसमावेशक असतात, कायद्याच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केल्या जातं, कोणत्याही व्यक्तीला कायद्यापासून कोणत्याही व्यक्तीला मानवी हक्कापासून दूर केलं जाणार नाही याची सुद्धा काळजी घेतल्या जातं, बरोबर आहे. अशा अनेक गोष्टी काय केल्या आपण तिथं डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर आपण जी काही बाब पाहिली आहे त्यामध्ये आपण पाहिलं की ठीक आहे आपल्याला मानवी अधिकार आहे हे आपण पाहिलं इथपर्यंत तर ठीक आहे, पण त्या मानवी अधिकाराचं आपण उल्लंघन झालं पाहिजे नाही किंवा आपल्याला न्याय प्राप्त करून घ्यायचं असेल तर मग कोणकोणत्या कॉन्स्टिट्यूशन्स अंतर्गत किंवा मग लिगल अंतर्गत आपण कोणकोणत्या इन्स्टिट्यूशन्स कार्य करतात. मग कॉन्स्टिट्यूशन अंतर्गत आर्टिकल नंबर 32 आहे आणि त्यानंतर आपण सांगू शकतो की आर्टिकल नंबर 226 आहे, ज्याला हायकोर्ट अंतर्गत आपण काय करू शकतो, न्यायालयाअंतर्गत जाऊन आपल्याला ह्युमन राईट्स आपल्याला वाचवता येतं किंवा प्राप्त करून घेता येतं. त्यानंतर जो काही पार्ट आहे जे लिगल्स आहे त्यामध्ये 1903चा जो ह्युमन म्हणजे प्रोटेक्शन ऑफ द ह्युमन राईट्स ऍक्ट आहे, ऍक्ट 2006 मध्ये केलेले आहे आणि 2009 मध्ये केलेले आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मग त्या मग त्याच्या अंतर्गत जो काही 1993चा जो काही ऍक्ट आहे त्या अंतर्गत नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन्स बद्दल आपण अभ्यास केला, स्टेट लेवलवर असलेले कमिशन आहे ह्युमन राईट्स कमिशन आहे त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला, ह्युमन कोर्ट काय आहे त्याबद्दल अभ्यास केलेला. तर आपण काय केलेलं आहे की जो ठीक आहे सगळ्या गोष्टी तर व्यवस्थित आहेत, पण आपल्याला ह्या पण गोष्टी माहिती असायला पाहिजे की UNDP अंतर्गत ह्युमन राईट्स डेव्हलपमेंट ह्युमन डेव्हलपमेंट सुद्धा पब्लिश केला जातात आणि त्या अंतर्गत आपल्या देशाची रँकिंग काय आहे त्या रँकिंग बद्दल सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स विचारल्या जातात. मग आपण करंट बेस आणि सिलेबस सुद्धा काय केलेला आहे त्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे संपूर्ण गोष्टी आज डिस्कस केलेल्या आहेत. नेमकी पार्श्वभूमी काय आहे, ओरिजिन्स काय आहे त्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्युमन राईट्सचे असणारे जे की आर्टिकल नंबर 1 टू आर्टिकल नंबर 30 काय करूया, उद्याच्या लेक्चरला आपण संपूर्ण डिस्कस करूया. ओके, आजचे लेक्चर